संस्कृतमध्ये एक खूप सुंदर सुभाषित आहे, हरण वृष्टे गुरुरत राहता गुरुर वृष्टेन कष्टन. हरी रुसला तरी काळजी करण्याचं कारण नाही, परंतु गुरु रुसला तर मात्र अडचण होऊ शकते. भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा म्हणजे गुरु. जो लघु नाही तो गुरु, आणि जो लघुलाही गुरु करतो तो खरा गुरु. आपल्या सर्वांचा या ठिकाणी गुरुजनांचा सन्मान व्हावा, त्यांच्या प्रती असणारा आदरभाव व्यक्त व्हावा, यासाठी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या या गुरु गौरव समारंभासाठी उपस्थित झालेले आपल्या कोल्हापूर विभागाचे माजी उपसंचालक सन्माननीय मकरंद गोंधळे साहेब, प्रख्यात सिने अभिनेते व शिक्षण तज्ञ सन्माननीय समृद्धी जाधव. आता या गुरुगौरव समारंभाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे सन्माननीय मकरंद गोंधळे साहेब, माजी उपसंचालक कोल्हापूर विभाग, सन्माननीय सिने अभिनेते समृद्धी जाधव, या संस्थेचे सचिव सन्माननीय बाबुराव यादव, या संस्थेचे निरीक्षक सन्माननीय हरीश कुंभार सर, व्यासपीठावर बसलेले सर्व या ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षिका मित्र, विद्यार्थी घडवण्याचं काम प्रामाणिकपणे नेहमी आपण करत असतात, पण त्याचा उचित सन्मान झाला पाहिजे. म्हणून या शिक्षण संस्थेने दरवर्षी 5 सप्टेंबरला आपण वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते आपण आपला उचित सत्कार आपण संस्थेतर्फे करत असतो. मागच्या वेळेला इस्लामपूर विभागाचे व्हिडिओ सन्माननीय आबासाहेब पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माझं प्रामाणिक असं मत आहे, माणूस जन्माला आल्यानंतर कर्म घेऊन जन्माला येतो. जे कर्म घेऊन कुठलाही माणूस जन्माला येतो ते कर्म प्रामाणिकपणे करतो आणि आठवण घेऊन पाठीमागे निघून जातो. तसा या पृथ्वी तलावरती तुमचा जो जन्म झालेला आहे तो विद्यार्थी घडवण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. तो ज्या ईश्वरानं आपल्याला हा जन्म दिला तो विद्यार्थी घडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे इथून पुढे किंवा आतापर्यंत आपल्या हाताखालून अनेक आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडले असतील किंवा घडवण्याचं काम तुम्ही करताय. हेच प्रामाणिकपणे भविष्य काळामध्ये तुमच्या हातून उचित कार्य घडावं, यासाठी हा आजचा तुमचा दिवस मित्र. काही शिक्षक नावाजलेले असतातच, ते प्रामाणिकपणे काम करत असतातच, ते हाडाचे शिक्षक असतात. आणि काही जण नोकरी करायची म्हणून काम करत असतात. माझं कुटुंब, माझी बायका, मुलं आणि माझे आई वडील. परंतु पूर्वीच्या कालखंडामध्ये, पारतंत्र्यांच्या कालखंडामध्ये सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील, शिक्षणाला एवढा विरोध असताना सुद्धा त्यांनी जे काही कर्म केलं त्या कर्माच्या जोरावरती आज आपण इथपर्यंत सगळेजण पोहोचले आहोत. त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व कालखंडानंतर यशवंतराव चव्हाण साहेब असतील, बाळासाहेब देसाई असतील, या लोकांनी EBC सवलतीच्या जी काय दारं आपल्यासाठी खुली केली, त्यातून गरीब घरातील शेतकरी, शेतमजूर यांची जी मुलं होती त्या मुलांना दर्जेदार शिक्षण घेता आलं आणि दर्जेदार शिक्षण घेऊन तुम्ही शिक्षित झाला आणि विद्यार्थी घडवण्याचं आजपर्यंत आतापर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे काम करत आहात. ही माणसं जर जन्माला आली नसती, ही जर शिक्षण संस्था इथं जर निर्माण झाली नसती,
तर भविष्य काळामध्ये नोकरी शोधण्यासाठी आपल्याला वणवण करावं लागलं असतं. आजच्या घडीमध्ये नोकरीची अवस्था काय, म्हणजे शिक्षण क्षेत्रातली असू द्या किंवा अन्य क्षेत्रातली असू द्या, नोकरी हा विषय आता कंसामध्ये आलेला आहे. पण नशिबानं आपल्याला ह्या शिक्षण संस्थेनं नोकरीची दार खुली केली, शासनाच्या सेवेत आपल्याला घेतलं आणि शासनाचा पगार आपल्याला चालू झालेला असल्यामुळं तुमचं कुटुंब उभारलं. पण कुटुंब उभारताना जे कर्म घेऊन तुम्ही जन्माला आलेला आहात मित्र, ते कर्मापासून आपण अलिप्त राहता कामा नये आणि ते प्रामाणिकपणे इथून पुढं आपल्या हातून विद्यार्थी घडवण्याचं काम भविष्य काळामध्ये इथून पुढं प्रामाणिकपणे व्हावं आणि कौतुकाची थाप तुमच्या पाठीवरती टाकण्यासाठी आज गोंधळे साहेब आणि समृद्धी जाधव आपल्यासाठी इथं कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती टाकण्यासाठी मित्र आले की अजून की ही थाप पाठीवरती पडल्यानंतर भविष्य काळामध्ये अजून गतीनं तुम्ही ह्याच्यामध्ये काम करावं आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या शाखेमध्ये आपण काम करत आहात, जवळ 19 शाखा आपल्या काम करतायत या विभागामध्ये, डोंगरी विभागामध्ये, तिथं आपण दर्जेदार शिक्षण द्यावं आणि विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी चांगलं घडवण्याचं, त्याच्याबरोबर संस्काराची शिदोरी त्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना द्यावी. कारण आजच्या कालखंडामध्ये या शिक्षणाबरोबर संस्कार जर नसले तर रस्ता चांगला सापडणार त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही. म्हणून आई वडिलांच्या नंतर गुरुजनांच्या ठिकाणी जर वंदले असल्यानंतर तुम्हाला वंदलेलं आहे. कुठेही कितीही माणूस मोठा डॉक्टर, इंजिनियर, वकील जरी झाला तर जिथं मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, जिथं बाबा मी शिक्षण घेतलं प्राथमिक शाळेमध्ये, जिथं मी शिक्षण घेतलं तिथला शिक्षक, त्या शिक्षकाला कुठला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी विसरलेली नसते की 10वीच्या बॅचला माझे बाबा हे वर्ग शिक्षक होते किंवा हे शिक्षक मला शिकवायला होते आणि त्या पद्धतीनं तो विद्यार्थी आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला वर्धन करत असतो. म्हणून तुम्ही गुरुच्या ठिकाणी आहात. गुरुच्या ठिकाणी असल्यामुळं जे कर्म घेऊन जन्माला आलेला आहात मित्र, ते कर्म प्रामाणिकपणे काम. गोंधळे साहेब, आपण माझ्या मते इथं तिसऱ्यांदा आलेला. 18 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाला तुम्ही एकदा आलेला होता. त्याच्यानंतर मी आणि एका कार्यक्रमाला तुम्हाला बोललेलो होतं. आता तिसऱ्यांदा तुम्हाला इथं मी आणलेला आहे. माझं जिल्हा परिषद सदस्य असताना साहेबांचा संबंध अतिशय जवळ झालेला होता आणि कामसूप आणि धडाडीचं निर्णय घेणारा शिक्षणाधिकारी म्हणून त्यावेळेच्या कालखंडामध्ये 2007 साली तुमचा कालखंड त्यावेळेला मी जवळ डोळ्यानं बघितलेला होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पदोन्नती देऊन तुम्ही शिक्षण विभागाचे उपसंचालक मुख्य झाला. आता 2 वर्षापूर्वी आपल्याला तिथं भेटायला झाले. मला मित्रांनो सांगायची गोष्ट अशी आहे की जे काय 11 शिक्षक आपले जे 8 शिक्षक 11 शिक्षक जे त्यांना मान्यता देण्याचं काम, शेवटचं काम गोंधळे साहेबांनीच केलेलं होतं मित्र. समृद्धी जाधव सुद्धा 2-3दा आपल्या मंडळाच्या कार्यक्रमाला मित्र आलेले आहेत. आपण तिकडं त्यावेळेला स्मारकमध्ये कार्यक्रम घेत होतो, त्यावेळेला सुद्धा ते समृद्धी जाधव आपल्याला व्याख्यानमध्ये आपल्याला इथे येऊन मार्गदर्शन करून दिले. एक सिने अभिनेता, एक कुशल राजकारणी आणि एक चांगला मित्र म्हणून मला परिचित आहे. त्यामुळं त्यांचंही मार्गदर्शन मित्र तुम्हाला लागलं. आपण यातून भविष्य काळाचा बोध घेऊन पुढच्या वर्षाची किंवा अनेक वर्षाची पुढची वाटचाल आपण प्रामाणिकपणे करावी अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. आपल्या सर्वांना परिचित असणारे गोंधळे साहेब आपल्या कोल्हापूर विभागाचे उपसंचालक होते. एक उत्तम निवेदक, सूत्रसंचालक, कथाकथनकार, नाट्याभिनेता, एक पात्रिकार, वक्ता, कवी अशा विविध क्षेत्रामध्ये सरांचा लिहिलेला वावर आहे. सरांचे विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर झालेले आहेत. अतिशय बहुआयामी असं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुण्यांच्या रूपामध्ये शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सिने अभिनेते, शिक्षणतज्ञ, निर्माता, दिग्दर्शक सन्माननीय समृद्धी तुकाराम जाधव बाबा, मी अमृत बोलतोय हा चित्रपट आणि सरांची अजरामर भूमिका श्री राजा छत्रपती या मालिकेतील सिद्धी जोहरचं पात्र समृद्धी जाधव सरांनी केलं आहे. अतिशय सुंदर पात्र त्यांनी
याच्यामध्ये रेखाटलेलं आहे. ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संचालक ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक सन्माननीय VK शेवाळे सर यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. प्राचार्य फुके सर यांना विनंती आपण हे स्वागत करायचं. या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय मारुतीराव शेवाळे यांचे या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती करतो. प्राचार्य BR पाटील सर. या ठिकाणी मुद्दाम उपस्थित असलेले ग्रामीण विकास अधिकारी सन्माननीय प्रमोद ठोके साहेब यांचे या ठिकाणी स्वागत करावं. प्राचार्य BR पाटील सर. मल्हारपेठचे ग्रामीण विकास अधिकारी सन्माननीय ठोके साहेब. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सन्माननीय गीतांजली पाटील वहिनी यांचे या ठिकाणी स्वागत करावं अशी मी सभापती देशमुख मॅडम यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा स्वागत आणि धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक सन्माननीय डॉक्टर RA कुंभार सर यांनी आपलं मार्गदर्शनपर शुभेच्छा संदेश या ठिकाणी व्यक्त करावा. काय ख्याती असेल, काय विद्वत्ता असेल, मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगतोय की कंटेंट कॉन्फिडन्सी काय असते आणि परफॉर्मन्स कॉन्फिडन्सी काय असते. आणि मग हा माणूस एवढा थांबत नाही. त्या माणसाची कीर्ती आपल्याला तर माहिती आहे की त्यांची बदली जेव्हा मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमधून कलकत्त्याला झाली HOD म्हणून फिलॉसॉफीची, त्याला विद्यार्थ्यांनी रथ ओढत नेला होता हे आपल्याला कल्पना आहे त्याची. त्याला फारशी सुविधाची रथ तयार केला होता आणि त्याला बाहेर बोलावलं. त्यांच्या असं लक्षात आलं की रथाला कुठं घोडे नाहीत किंवा कुठं इंजिन नाही, काही दिसत नाही. विद्यार्थ्यांनी सांगितलं की आपण विराजमान व्हावं, आम्ही विद्यार्थी रथ ओढून नेणार. काय विद्यार्थ्यांच्या प्रती केवढी श्रद्धा असावी, विद्यार्थ्यांचं केवढं मन असावं त्या शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या बाबतीत हे आपल्या लक्षात येतं. परदेशामध्ये सुद्धा जेव्हा ते बोलत असत, रशियाचे पंतप्रधान आपल्याला माहिती आहेत स्टॅलिन हा कोणालाही भेटत नव्हता. तसा माणूस खूप क्रोधित आणि असा थोडासा तिरसट स्वभावाचा माणूस होता. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आलं की 24 तास अभ्यास करणारा, सातत्यानं अभ्यास करणारा एक प्राध्यापक तिथं आलेला आहे राजदूत म्हणून, तेव्हा त्यांनी भेटीला परवानगी दिली की मला त्या अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकाला भेटायचं आहे. जेव्हा ती भेट झाली तर त्या भेटीमध्ये राधाकृष्ण त्यांच्यासमोर त्यांनी स्वतःचं चरित्र सांगितलं आणि स्टॅलिन असं म्हणाले की सगळेच मला वृद्ध म्हणतात, माझ्यात परिवर्तन होईल का? राधाकृष्ण असं म्हणाले की आमच्या देशामध्ये कलिंगचा रक्तपात पाहून जेव्हा अशोकानं स्वतःचं मन बदललं, अशोक सम्राट जेव्हा परिवर्तन स्वतःमध्ये करू शकतो, तुमच्यात परिवर्तन का होणार नाही? आणि बरोबर एवढं चांगला बोलणारा माणूस पाहिल्यानंतर ते म्हणाले की शेवटी जेव्हा राजदूतची मुदत संपली आणि ते भारतात परत यायला निघाले तेव्हा स्टॅलिन असं म्हणतो की नाव यू आर लिव्हिंगस अँड आय नॉट लॉंग टू लिव्ह. तुम्ही निघाला पण मी आता फार काळ जगणार नाही. यू आर द ओनली पर्सन हू ट्रीटेड मी ॲज अ मॅन, ह्युमन बिईंग अँड नॉट ॲज अ मॉन्स्टर. मला राक्षस म्हणून तुम्ही कधी वागणूक दिलं नाही, मला मानव म्हणून तुम्ही वागणूक दिली आणि म्हणून मी तुमचा आदर करतो. 6 महिन्यातच स्टॅलिनचं मृत्यू झाला, परंतु शेवटपर्यंत स्टॅलिनच्या ध्यानामध्ये राधाकृष्ण बसले. असा हा उच्च बुद्धिमत्तेचा हा माणूस, हा आपणाला एक उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून मिळाला. आणि या माणसाचा जन्मदिन आपल्या शिक्षकांचा गौरव म्हणून आपल्याला साजरा करता यावा, यासारखं आणखी भाग्य आपलं कोणतं? तेव्हा आपण त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये जे सगळं जोपासलं त्याची जोपासना आपण इथून पुढं करावी अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं छोटंसं धन्यवाद सर. यानंतर थोडासा सभा संकेतला मी विनंती करतोय. या संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध व्याख्यानं देत
आपणा सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत असलेले सन्माननीय समृद्धी जाधव बाबा, संस्थापक छत्रपती शाहू एज्युकेशन सोसायटी सातारा यांना विनंती आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभाच्या सभामंडपात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलांत, गाण्याच्या पण फुलांत, सवय मला अशी लागलेली आहे. पाठीमागच्या दिदी आणि दादाला मी दिसतो काय? दिसतोय ना? बऱ्याच वेळेला कार्यक्रम हॉलमध्ये घेतला की काळा सावळा माणूस काळा दिसतो. आता आदरणीय गोंधळी साहेब, राजाभाऊ, वहिनी आणि तुम्ही सगळेच तज्ञ मंडळी इथं उपस्थित असताना मी तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, मनोगत व्यक्त करतो. मार्गदर्शन करायला एकतर वैवृत्त असावं लागतं किंवा ज्ञानवृत्त असावं लागतं. नाव माझं समृद्धी असलं तर मी समृद्ध नाही. बऱ्याच ठिकाणी अडचण अशी होते की समृद्धी म्हटल्यानंतर कोणतरी लेडीज आहे आणि म्हणून मुद्दा मागं बयाने बाबा लावतो. पहिली शंकातले आणि बाबा म्हणत असले तर मी वयोवृद्ध म्हणता इतर पण नाही. तुमच्यासारख्या जे काही ज्ञानपंढरीचा वारकरी आहे त्या ज्ञानपंढरीच्या पांडुरंगाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि ज्या संयोजकांनी मला इथं बरोबर त्यांना धन्यवाद देतो आणि तुमच्याशी हितगुज करतो. आता हितगुज एवढ्यासाठी फक्त नीट आहे का की शिक्षक तुम्ही इथं आहात, मी वयानं, अनुभवानं, ज्ञानानं आणि रंगानं तुमच्यापेक्षा अतिशय वाईट आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं, त्यामुळे मी तुम्हाला प्रबोधन करणार नाही. मग कोणतरी एक शहाणा आम्हाला काय सांगणार आहे ही भावनाच मध्ये नको. तर आपल्याला शाळेत असताना सगळ्यांनाच प्रश्न तुम्ही विद्यार्थ्याला विचारला होता, तुम्हाला गुरुजनाने विचारला होता, यशवंतराव चव्हाणांना पण त्यांच्या शिक्षकाने विचारला होता की तुला काय व्हायला आवडेल, काय व्हायला आवडेल. तर आज या व्यासपीठावरून किंवा ज्या वेळेला मी समोर बसतो त्यावेळेला मला वाटतं, मला जर हा प्रश्न त्यावेळेला विचारला होता आणि आता विचारला की समृद्धी तुम्हाला काय व्हायला आवडेल, तर मी पटकन सांगेन मला लहान व्हायला आवडेल. तसं आता तुम्ही सगळेजण, माझे दादा आणि दिदीनं सगळेजण आता आपल्या पदाच्या, पैशाच्या, प्रतिष्ठेच्या, सौंदर्याच्या आणि पगाराच्या जुडी बाजूला काढूया आणि एक सवंगडी म्हणून बोलूया की नाही, की कोणतरी एक उभा राहील मोठा आणि मग सांगेल तर हे बरोबर नाही, आपण सगळे समान आहोत. कशाच्या जुडी काढायच्या? पदाच्या, पैशाच्या, प्रतिष्ठेच्या, पगाराच्या आणि पदव्यांच्या. त्या सगळ्या जुडी काढून, त्यामुळे कोण शहाणा आम्ही आला ही भावना नाही. आपण एक सवंगडी पातळीवर आपण सगळेजण एकत्र हितगुज करतोय. या अनुषंगाने मी फक्त काही मिनिटं बोलू. ठीक आहे? बघा, मी जे सगळे तज्ञ मंडळी आहे, आता सरांनी मान्यवरांनी सांगितलं, अनेक जे शिक्षण तज्ञ, भारतीय शिक्षण पद्धती आहे, पाश्चात्य शिक्षण तज्ञ आहे, स्वातंत्र्यापूर्वीची शिक्षण पद्धती आहे, स्वातंत्र्यानंतरची शिक्षण पद्धती आहे, राष्ट्रीय विचार करणारे आणि शिक्षणाचे धोरण ठरवणारे अनेक तज्ञ मंडळी, हे सगळं पुस्तकामध्ये तुम्ही ते वाचत असाल असा माझा गोड गैरसमज नाही. वाचत असाल, परंतु हे सगळं होत असताना आपल्याच पातळीवरचा कोणतरी आपल्याच शेतामातातला काम करणारा, गाव मजूर ह्याच्यामध्ये काम करणारी ही माणसं ज्यावेळेला जगतात त्यावेळेला ते शिक्षणाची दृष्टी कशी विकसित होते. त्यामुळे मी माझं निरीक्षण, परीक्षण, प्रयोग आणि प्रचिती, घटना, माहिती, अनुभव आणि चिंतन यानं जीवनाला आकार आणि आशय देणारा शिक्षक भेटला तर बेडकाचं राजपुत्रात कसं रूपांतर होतं हे इतरांच्या प्रसंगावर नाही तर मी माझ्या थोड्याशा प्रसंगावर सांगणार आहे. त्याच्या पाठीमागचं कारण बघा, मी ज्या वेळेला 10वीला मी होतो आणि 10वीला असल्यानंतर त्यावेळेला अभ्यासिकेची एक स्टडी असायची. तर सगळीजण अभ्यास करायला यायची संध्याकाळी. खेडेगाव आधी 5-6 गावच्या हायवेवरचं गाव, 4-5 गावची लोक सगळे संध्याकाळी विद्यार्थी तिथं अभ्यासाला यायची.
आणि अभ्यासाला आल्यानंतर मग लाईटची व्यवस्था नसायची, घरी नसायची लाईट, शाळेमध्ये लाईट, आणि शाळेमध्ये लाईट असल्यानंतर सगळी लोक तिथं विद्यार्थी जमायचे, अभ्यास करायचे, 11-12 वाजेपर्यंत शिक्षक तिथं बसायचे आणि भाऊ परत ते शिक्षकांनी निघून जायचे. आम्ही सगळीजण मी अभ्यासाला आल्यानंतर एक तर अभ्यास म्हणजे आवडायचं नाही आणि शिक्षक त्यात बसायचे म्हटल्यानंतर पुस्तकात मान घालून खाली बसायचं. शिक्षक केला की आमच्याकडे हुडमुड जागवायचं. शिक्षक केल्यानंतर मी म्हटलं पोराशी आपण आता खेळायचं. पोरं म्हणजे काय खेळायचं म्हणजे आपण मयत मयत खेळायचं. मयत मयत म्हणजे काय करायचं तर अशी मनामध्ये त्यावेळेला येऊन द्यायची नाही. लहान मुलांना स्मशानभूमीमध्ये निश्चित असं यायचंच नाही. तो मला अशी औत्सुक्य वाटायची की काय करत असतील स्मशानभूमीमध्ये एवढी सगळी जणी लोक. एकच यात्रा बघितली होती ज्या यात्रेमध्ये कसली घोषणा नसते, बिलकुल शांतता असते, की अंत्ययात्रा. मला औत्सुक्य लागलो. आयुष्यभर एकमेकाला वाईट म्हणणारी किती शांततेत चाललेली असते ती. आणि हे सगळं मनामध्ये कुतूहल जागवत म्हणून आपण काय नाही आज आता करायचं मयत मयत खेळायचं. मग मयत मयत खेळायचं काय, बाहेर आलं पोरं म्हणजे काय करायचं म्हणलं ती शिडी आणा. शाळेचं बांधकाम सुरू होतं, शिडी आणली, कुणी तर लगेच कडपा जाऊन आणला. बाहेरच्या गावची पोरं होती ती खंदील घेऊन यायची, खंदीलवाला गोळा झाला आणि मग सगळं ठरल्यानंतर म्हणलं की मयत कोण होणार नाही. म्हणलं मी मोठा असेल तर ना म्हणलं, कारण त्याच्यावर फिरायचं होतं त्या तिरडीवनं. आणि ज्या वेळेला मी त्या तिरडीवनं फिरायचं मयत मयत म्हणल्यानंतर बाकीचे लोक नाही वजनदार आहे नाही सोडायचं. माझ्यापेक्षा चित्त कडं होतं त्यानं जम दिलं नाही. म्हणलं आपल्याला वाटून वाटून घेऊ, मी आधी फिरणार. म्हणलं बाबा ठीक आहे. मग त्याला तिथं मला राग आला, मला नाही म्हणून मग मी त्याला तिथं बांधला आणि बांधल्यानंतर सगळ्यांनी खांद्यावर घेतलं आणि शाळेच्या हायवेच्या कडचे असलेल्या शाळेच्या ग्राउंडवर ते मयत फिरायला. राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे सुरू झालं. ज्याला त्याचा मुलगा केला होता त्यानं हातात कंदील धरला होता, गाडगं धरले होत आणि तो म्हणायचा मला माझा बाप गेला, मला बाप गेला. मी त्याच्या खात्यावर समजून टाकून जामच्या माणसाला भाऊ त्याला सांगत होतो आज बाप गेला उद्या दुसरा ते लोकांची करून. अशी छान गंमत ज्या वेळेला चालली होती, असा खेळ रंगात आला होता. मी म्हणजे 5, 6, 7, 10 येणं काढलं तर मी जात खाली उतरलं. मी म्हणला मला फिरायचे काय नाही म्हटला, खेळच होता. म्हणला नाही मला अजून फिरवायचे. आज ज्या वेळेला असं मयत रंगात आलं होतं आणि 2:30चा सुमार झालेला होता, चंद्राचा वर आलेला होता आणि हायवेच्या कडेला ट्रक कुठला तरी थांबला आणि गावातल्या दृष्ट उतर शाळेच्या ग्राउंडवरून रस्ता. त्यानं बघितलं मयत कसं शाळेच्या ग्राउंडवर फिरतंय बघा. 82-83चा का शाळेच्या ग्राउंडवरून मयत फिरतंय म्हणल्याबरोबर त्यानं जी जिथं टाच लागेल तिथं टाच लावली फिर गावात गेलं. त्यावेळी माणसं देवळात झोपायची. देवळात झोपलेल्या माणसाला उठवलं, उठा म्हणजे का शाळेच्या ग्राउंडवर म्हणजे मयत फिरतोय. म्हणजे मयत फिरतोय म्हणजे हो मयत फिरतोय शाळेच्या ग्राउंडवर. मग आबा अण्णा तात्या काका सगळी उठली. बाबूराव नमनाचे होते ते देवऋषी करायचे, त्यांना उठवलं गेलं. जांभळ्या ते कुठलं जिथं हात जाईल तिथं खाजवायला सुरुवात केली. म्हणजे झालं तरी काय म्हणली, काय झालं मयत म्हणली शाळेच्या ग्राउंडवर आहे. ते निकल काढला. आपल्या शाळेचं मुख्याध्यापक एक्सटेंट मध्ये गेलो होतो त्यांचाच आत्मा असला. ओरडायची बारी कुणाला काय कळायला तयार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये कुणी भाला, कुणी खुर्च्या, कुणी गोमूत्र असं घेऊन सगळी माणसं गावातून अशी गावाच्या बाहेर हायस्कूलच्या जवळ यायला लागली. आणि रामायण मालिका त्यावेळेला सुरू होती टीव्हीला. आणि ज्या वेळेला शाळेच्या जवळ आली काही टप्प्यात आमच्याकडे चालू होतं माझं बाप गेला तुला उद्या नाव बाप देतो, राम नाम सत्य आहे असं मयत रंगात आलेलं होतं. आणि कुणीतरी हेरलं आणि की ही शाळेची पोर आहे मयत बियत काय नाही. घोषणा दिली आक्रमण, सगळी पळत आली. मयत तिथंच टाकलं, सगळी पळत. आता गंमत बघा, मयत ज्या वेळेला तिथं टाकलं मयताला काय पळाई ना. मी मानलो मला संधी नव्हती असा मानला होता, त्याला पळायला नाही आलं. आणि ज्या वेळेला त्याला पळायला नाही आल्याबरोबर सगळी जण आली. प्रत्येक ठिकाणी शीन असतो भाऊ की मयत शांत पडलेलं असतं, कडची रडत असते ती. तिथं मयत रडत होतं, लाथा घालत मरच तेव्हा त्याला मारला. मारल्यानंतर कसा तरी तिला सोडला. दुसऱ्या दिवशी शुक्रवार, आम्ही शुक्रवारी शाळेतच आलो नाही. दुसऱ्या दिवशी घटक चाचणी सुरू होती म्हणली गेलंच पाहिजे म्हणून आम्ही कसं तरी शाळेत गेलो. आणि शाळेत गेल्यानंतर प्रार्थना झाली. परत माझ्या दिवशी जरी भरपूर जांभळे देत प्रार्थना म्हणली. आता म्हणलं वाचूया आपण. तेवढ्याच हातात काठी घेऊन दंडा गोडी पिटीचा तिथं आला. परवा दिवशी मग त्याला कोण करून विचारलं काय असतील तवाची. सरांनी माईक पूर्ण सांगितलं आज सावडाईचा कार्यक्रम आहे.
आता मला बोलावल्यानंतर जसं आता सत्काराला बोलवलं, मी हिथनं गेलो, मला वाटतं हे पुढे धडधड काहीतरी होईल. मी आमच्या घरात जरी गेलो तर 2-3 भांडी पडली तरी पाणी घेता येत नाही. मंडळी आमची हिरतीच की म्हणजे घरात गेले बहुतेक. तिकडून गेलो सत्कार केला. तो शाळेत तिथे गेलो म्हणजे काहीतरी पडेल. बाजूला बोलावलं सरांनी 2-3 पहिली खांद तरी मारली आणि खांद करायकडे तपास झाला की म्हणजे ह्याची संकल्पना कुणाची समृद्ध जाधवाची, याला घेऊन या. आम्हाला ज्यावेळेला मला पुढे आणलं, मारायला सुरुवात केली, त्या क्षणाला जे मुख्याध्यापक होते, शिक्षक होते, मला मराठीला शिकवायचे, रमेश गणपती मिरजकर नावाचे कोळेवाडीचे, मी नाव घेऊन सांगतो. ही काल्पनिक कथा तुम्हाला समजून सांगण्यासाठी नाही. जे अध्यापक शिक्षण, जे सगळे शिक्षण तज्ञ आहेत ते तुम्हाला वाचायला मिळतील, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जिज्ञासू शिक्षकांना सगळीकडे भेटतील. पण तुमच्या माझ्या जगण्यातलं शिक्षण, तुमच्या माझ्या जगण्याला आकार देणारं शिक्षण, तुमच्या माझ्या जीवनात पावलोपावली गेलेल्या अनुभवाचा दृष्टिकोन विकसित करणारं शिक्षण काय असतं, यासाठी मी उदाहरण देतो. म्हणून चिंतन आणि आत्मानुभवाच्या संयुक्त संयोगानं तिची ते तुम्हाला सांगतोय ते बघा. ज्यावेळेला शिक्षकांनी बोलावलं म्हणजे समृद्धी आज येतो स्टाफ रूम मध्ये, म्हणजे बहुतेक आता मला लय मारणार स्टाफ रूम मध्ये म्हटल्यानंतर निवार मारणार. आज घेतले तिथं गेल्या पुढीलपणानं दुसरं पोरग, आम्हाला साहेब नावाचं पोरग होतं माझ्यापेक्षा करतो, ते त्या पोराला त्यानं मला विचारलं तिथं आपल्याला कशाला बोलवले, तर सर माझ्याकडे होते. त्यामुळे म्हणलं बहुतेक 2-2 तास खा म्हणते जीव, तिसऱ्याचं त्यांचं आहे कार्यक्रम आपल्याला काय करणार नाही. सरांनी आवाज दिला, समृद्धी तू चुकलाय, पण मग तुला त्याचं प्रायश्चित्त मिळेल. तुला शाळेतून गावातली पैलवान मंडळी गावातली गोळा झाली, गावातली पुढारी मंडळी गोळा झाली, म्हणजे ही पोरं शाळेचा प्रघात मोडतात, शाळेच्या अतिशय वाईट गोष्टीची प्रथा यांनी पाडली, शाळेच्या ग्राउंडवर मळे निघतात. काय करणार, एखादा माणूस अटॅकला मेला असतो, थोडा आहे ना, कोण म्हणतात शाळेतून हाकलून काढा, कोणतं पण हाकलून कशाला करता, घरावरून दिंड काढली विषय संपला. असं ज्यावेळेला झालं त्यावेळेला कळायचंच बंद झालं. मग सर म्हणजे नाही तुला रिस्टिकेट करणार, आणि ज्या वेळेला रिस्टिकेट करणार त्यावेळेला माझी कानशिलं गरम झाली, डोळ्याच्या कडा पाणवल्या. मी सरांना विनंती केलं, सर मी शेतकरी कुटुंबातला आहे, सर मला माफ करा, मला रिस्टिकेट करू नका, तुम्ही मला हवी ती सजा द्या, हवी ती शिक्षा द्या, पण मला रिस्टिकेट करू नका. त्याने सांगितलं समोर ते हात पुढे कर. दुसऱ्या क्षणाला मी हात पुढे केला आणि माझ्या हातावर छडीचा खाव पडला. पुढे क्षणात माझ्या मुखातून शब्द बाहेर पडला, आई. विशब्द शांत सर, काहीच कळत नव्हतं. मी डोळे उघडले तर सरांनी छडी मारलीच नव्हती. पुन्हा सर म्हणाले, सर मला प्रायश्चित्त द्या, मला मारून तुम्ही छडी द्या, प्रायश्चित्त द्या, पण रिस्टिकेट करू नका. मला मनामध्ये भीती होती, जर रिस्टिकेट केलं तर शाळा बाह्य आपण शाळेमध्ये काहीच करू शकणार नाही. पुन्हा सरांना विनंती केली, सरांनी तोच शब्द, तीच आज्ञा, तीच करती, हात पुढे करा. हात पुढे केला, छडी वर गेली आणि वर गेल्यानंतर परत हातावर पडणार अशा अवस्थेमध्ये माझ्या मुखातून तोच शब्द बाहेर आला, आई. काहीच कळायला कारण नव्हतं. 2-3 वेळा गर्दी झाली पण छडी पडलीच नाही. मी खरी सरांचे पाय धरले, गरगरून सरांना विचारलं, सर मला रिस्टिकेट करू नका. सरांनी शांत केलं, मला खुर्चीवर बसवलं आणि खुर्चीवर बसवल्यानंतर सांगितलं, समृद्धी तांबे घे. तोंड धुतलं आणि जवळ आले, आणि जवळ आल्यानंतर मला सर काय म्हणाले माहित आहे, काळजाचं काम करून आहे, समृद्धी तू लय भारी केली पंचाळू कोण मेकअप असतं मला मी कळायला लय भारी केलं म्हणजे काय म्हणजे, हा लय भारी केलं. म्हटलं तुम्हाला तुम्ही असं कसं म्हणताय मला, मी लयच भारी केलं होतं. आणि ज्या वेळेला ते मला तसे म्हणाले त्यावेळेला सरांनी तोंड धरायला सांगितल्यानंतर सांगितलं, नीट बघा. सर म्हणाले, समृद्धी अरे तू ज्यावेळेला तुझ्या मुखातून काळजात शब्द बाहेर पडला ना आई, त्या शब्दाने माझ्या काळजाला कच घातली रे. अरे ज्या वेळेला तू आई म्हणालास, आम्ही तरी कोण गुरु माऊली म्हणतात ना, समृद्धी इतकी हुबेहूब हे सीन तयार केला, समृद्धी इतका देखणा सीन केला, अख्ख्या गावाला वाटलं की शाळेत मयच झाले. अरे तुझ्यापाशी ती कल्पकता आहे, त्या कल्पकतेला साधनाओं को शक्ति को मिल जाए तो बहुत अच्छा है, भावनाओं को भक्ति मिल जाए तो बहुत अच्छा है, लेकिन एक सत्य को अभिव्यक्ति मिल जाए बहुत अच्छा. अरे हे सत्य आहे, हे सत्य तू इतक्या सुंदर पद्धतीने आभास निर्माण केला की ते खरं वाटावं. असं समृद्धी तू अशा पद्धतीचं काम करत जा, मी तुला रिस्टिकेट करत नाही, करणार नाही, सांग तुला काय पाहिजे, सांग तुला काय पाहिजे. आज मला या व्यासपीठावरून ज्या वेळेला शिक्षक दिनाच्या निमित्तानं सांगावं लागतं, त्याला वाटतं की शिक्षकापाशी नेतृत्व असावं, शिक्षकापाशी कर्तृत्व असावं, शिक्षकापाशी दातृत्व असावं, पण शिक्षकाला मातृत्व नसेल तर शिक्षकाला पूर्णत्व येऊच शकत. म्हणून सर
वर्गात जाताना आईचं काळीज घेऊन जाणारा शिक्षक असला तर शिक्षकाला वर्ग समजतो आणि वर्गाला शिक्षक उमजतो. हे समजणं आणि उमजणं म्हणजे शिक्षण असतं. हे मी नाही, विनोबांचं वाक्य आहे. शिक्षण म्हणजे काय? मोठ्याने थोडं लहान व्हावं आणि लहानांनी जाणीवेनं प्रौढ व्हावं म्हणजे शिक्षण आहे. मग आता आपण समान पातळीवर आलो. करा विचार बघा, आत्मचिंतन. आपण विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला संधी वर्गात देतो का? त्या सरांनी मला फोडून काढलं असतं, हकलून दिलं असतं, गावावर भिंड काढली असती तर समृद्धी जाधव नावाचा कलावंत जन्माला आला असता. अशी कितीतरी मुलं आहेत. निसर्ग अतिशय सुंदर काम करत असतो पण आम्ही त्याला स्वरूप त्याला इतकं बिघडून टाकतो. अरे त्या निसर्ग रूपानं फिरणाऱ्या उमलणाऱ्या मुलांची जी मन आहेत ना त्यातला फुलवण्याचं काम आईच्या हृदयानं आणि मायेच्या दृष्टीने जर केलं तर अतिशय सुंदर विद्यार्थी घडतात. हे माझा व्यक्तिगत अनुभव. हे कशासाठी मी सगळं सांगतोय तर तुमच्या हाताखाली कष्ट करायची गरज. आता भाऊनी सांगितलं ही मुलं कुणाची आहेत, त्यांचे आई वडील काय करतात, त्याची आई काय करते, वडील काय करतात. ग्रामीण भागातली कष्टकरी उपासमारी करणारी ही मुलं ज्यावेळेला तुमच्या आमच्या समोर येतात त्यावेळेला आम्ही त्या मुलांना काय देतो. म्हणून तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे. सरळ भाऊनी मगाशी सांगितलं तसं काहीतरी स्वार्थासाठी, लाभासाठी, पगारासाठी नाही, त्याच्या पलीकडे जाऊन ईर्षेनं ज्या वेळेला माझ्या हातात आलेला मुलगा आदर्श सुसंस्कृत आणि चारित्र्य संपन्न नागरिक बनेलच बनेल पण त्याही पेक्षा त्याच्या अंतकरणामध्ये असलेल्या ज्ञानाला जर अभिव्यक्ती मिळायची असेल तर मला माईचं हृदय घेऊनच त्या बाळाला भेटलं पाहिजे. ही भावना तुमच्या अंतकरणामध्ये घडावली पाहिजे. हे शिक्षण म्हणजे या घटना हे साध्या साध्या गोष्टी आहेत, सामान्य पण दुर्मिळ आहेत. गोंधळी साहेबांनी त्यांच्या कालावधीमध्ये अतिशय साध्या परंतु दुर्मिळ असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीतून शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तन आणण्याचं काम. भेटल्यानंतर मला तांब्याचा मला पिक्चर आला, मी त्याच्यामध्ये चांगला रोल केला चंद्र कारभाराचा. मला म्हणले तुम्ही आमच्या घरीच आला पाहिजे. म्हणजे गडबड आहे, मला मी घरी नंतर नाही म्हणले आलंच पाहिजे. म्हटलं पालिशला जाऊन येतो मी. पालिशला जाऊन मी हरपोडीमध्ये आलो. त्यांनी मला घरी नेलं. घर अंधाऱ्या कोपड्यात वाटोवाटी असं आत गेल्यानंतर एक जुन्यातलं घर मोठंच्या मोठं तिथं आत गेलं, कडी काढली, कुलूप काढलं, आत गेलं, लाईट नव्हती, दिवा लावला, मी अंधार बोंबा बोंब तिथं दिवा लावल्यानंतर म्हणजे सर काय कशासाठी काय नाही म्हणले तुम्ही आमच्या घरी आलाय, आमच्या कलावंत आहे तुम्ही. म्हणजे सर काय बसा म्हणले तुमचा सत्कार करायचे. सगळ्यांनी शाल आणि श्रीफळ आणलं. मी उठून उभा राहिलो, शाल श्रीफळ घ्यायला लागलो. हा तसं घ्यायचं नाही, तुम्ही खुर्चीवर बसलो. मी मागच्या वतीनं बसलो आणि सरांनी वर्गात घरात सुरू केलं. आज आपल्या घरी आम्ही दोघ जण समृद्धी जाधव त्या पिक्चर मध्ये अशी त्यांनी भूमिका केली. पुन्हा मी म्हणलं मंडळी बिंडळी आता आताच कोण नाही 20 मिनिटं भाषण केलं आणि 20 मिनिटं भाषण केल्यानंतर मी उठलो, पाया पडलो. म्हणजे सर द्या शाल. मी शाल घेतली आणि म्हणलं ठीक आहे जातो कुठं म्हणजे सत्कारानं उत्तर द्या. विनोदाच्या अंगाने ज्या वेळेला या प्रश्नाकडे भिडलं जातो त्यावेळेला प्रत्येक विद्यार्थ्याच्या मध्ये एक स्वतंत्र मूल्य आहे ते आम्ही विसरतो. शिक्षक एक स्वतंत्र विद्यापीठ असतं. शिक्षक एक स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे. ते विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पंख देणारे आहेत. मग त्या शिक्षकाची अभिव्यक्ती होण्यासाठी आमचं शैक्षणिक पर्यावरण अनुकूल असतं का हा खरा प्रश्न. बघा का व्यक्त व्हायला येत नाही? व्यक्त तुम्ही ते व्यासपीठ त्या शिक्षकांना वर्गात असेल, तुमच्या कार्यक्रमात असेल, सभा समारंभात असेल, हे व्यक्त व्हायला दिलं पाहिजे. आणि हे जर दिलं तरच मुलं त्या अर्थानं घडतील. पण गंमत आता अशी आहे बघा, सगळीकडे एक निरीक्षण आहे सर, पुस्तकी अभ्यास करणाऱ्या व्यावहारिक जगाशी, वास्तवाशी, वर्तमानाशी कसलाही काळीचा संबंध नसणाऱ्या आणि पुस्तकी पंडिताची अनावश्यक ओझी वाहणाऱ्या सुशिक्षितांची या व्यवस्थेत प्रचंड अडचण आहे. मी काय म्हणलं कळलं?
अडचण सर अशी आहे, आम्ही शाळेतून बाहेर पडलो, काही महाभारत, आज तुम्ही सगळीच चांगले, कारण आजच्या आपण गंमत गप्पा मारतो बरं का. परिस्थिती भाऊ अशी नेमकी, ज्या वेळेला नोकरीला लागलं त्यावेळेचं भाषण आणि रिटायरच्या वेळेला शिक्षकांचं त्यावेळेचं भाषण तीच. मी आलो कार्यक्रम, आता इथं मला वेळ नाही मिळाला, परत आलो लायब्ररीत जातो, शिक्षकांना विचारलं कार्यक्रमात काय वाचता, मी पुढारी वाचतो, सकाळ वाचतो, संध्याकाळ वाचतो, वाचतो. अरे माझा शिक्षक नित्य निमानं काय वाचतोय, आम्ही खातो त्याचं अन्न बनतं, वाचतो त्याचा विचार बनतो, पण आमच्या शिक्षकांचं सातत्यपूर्ण वाचन, नाविन्यपूर्ण वाचन एवढे चांगले जर संस्थापक तुम्हाला मिळत असतील तर तुमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, मन मनगट मेंदूमध्ये अद्यावत करण्याचं जी यंत्रणा आहे ती चालू आहे का? ती चालू. वाचन केलं पाहिजे. कधी कधी ज्या वेळेला नोकरीला लागलो त्यावेळेला जे शेवटचं पुस्तक वाचलं त्याच्यावर पुस्तक वाचलेलं नाही. भयानक अवस्था. आपल्याकडे एसपी होते एक ऍडिशनल, डॉक्टर विठ्ठलराव जाधव, पुन्हा पोलीस महाकमिशनर झाले. त्या कालखंडामध्ये त्यांनी सगळ्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना MBA करायला सगळ्यांनी केलं. भाऊ यांना बाल मानसशास्त्राचा अभ्यास सगळ्या शिक्षकांना करायला सांगा, तुमची माफी. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या बरोबर तुम्ही वागताय, मला एक माझ्या कॉलेज जीवनामध्ये भाऊ आलेला एक सुंदर अनुभव असा. माझ्याकडे आता इथले विंचीच आहेत तुमचे बीडी पाटील, आता त्याचा गौरवांक निघतो. सांगण्याचं तात्पर्य असं की ज्या वेळेला त्यावेळेला दुष्काळ पडला आणि काय सुरू झालं, छावण्या सुरू झाल्या, आणि छावण्या सुरू झाल्यानंतर सरांनी सल कुठं न्यावी, दुष्काळात नेली, छावणीत नेली आणि सांगितलं सगळ्यांनी मौन पाळायचं, कोणी कुणावर बोलायचं नाही. सल कुठे छावणीला नेतात का? नाही, छावणीतच म्हणजे सर छावणीत गेली पाहिजे. आम्ही छावणीत गेलो. ज्या वेळेला आमच्या डोक्यामध्ये तरुणाईची अशी मस्ती दाटलेली होती, कॉलेज जीवन आम्ही एन्जॉय करत होतो, अशा वेळेला त्या शिक्षकांनी सक्तीनं आम्हाला छावणीमध्ये नेलं. छावणीतल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांची गुरं ढोरं पोरं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आणि त्यांच्या व्यथा ज्या वेळेला आम्ही जाणल्या, पण त्या शिक्षकांनी सांगितलेलं होतं आपसमध्ये कोणीही बोलायचं नाही. आणि ज्या वेळेला आम्ही कोणीही नाही बोललो त्यावेळेला परत आलो आणि प्रत्येकाला वही आणि पेन घेऊन लांब लांब बसवलं, जे काय वाटलं ते लिहा. बघा, जे तुम्हाला वाटलं ते लिहा. त्या कालखंडामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये असलेली सुप्त शक्ती प्रत्येकाच्या काही आहे. प्रत्येक विद्यार्थ्यात दिव्यत्वाचा अंश असतो, तो शोधणं, स्वतःसाठी आणि समाजासाठी त्याचा वापर करणं हा खरा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. काय म्हणतात तर शिक्षणाचा हेतू आहे. मग आम्ही सरांनी पाठवल्यानंतर ज्या वेळेला माझ्या हातामध्ये तो कागद आणि मी पेन घेतला, मलाही वाटलं नाही. आणि जी शिक्षकाची जी व्यक्त झालेला जो शेतकरी होता सर, त्याची कथा अगदी थोडीशी आहे, अर्ध्या मिनिटाची आहे, ती मी थोडासा मला जे सुचलं ते लिहिलं. काय होतं बघा, तिथल्या मुलाची, शेतकरी मुलाची ती व्यथा आहे ती मी लिहिली. वर्गात शिक्षक त्याला म्हणायचे तू बैलेस बैल, बैल नावाची कविता लिहिली. वर्गात त्याला शिक्षक म्हणायचे तू बैलेस बैल, त्यावेळेला तो खुदू हसायचा आणि बैलच आमचं द्यावायचं असं म्हणायचं. वर्गात शिक्षक त्याला म्हणायचे तू बैलेस बैल, बैल म्हणजे निर्बुद्ध आहे असा त्यांचा उद्देश होता. वर्गात त्याला शिक्षक म्हणायचे तू बैलेस बैल, त्यावेळेला तो खुदू हसायचा आणि बैलच आमचं द्यावायचं असं म्हणायचा. एक दिवस तेच द्याव बापानं दुष्काळात मोडायला काढलं. एक दिवस तेच द्याव बापानं दुष्काळात मोडायला काढलं आणि कवडी मोड घेऊन कसा दारात उभं राहिलं. त्यावेळेला बैल नाही मला लिहा तो म्हणाला. त्यावेळेला बैल नाही म्हणाला कसा गेला आणि दारात बँकेचा साब आला. कर्ज फेडा नाहीतर घरादारा सकट इज्जतीचा लिलाव होईल म्हणाला. कसा गेला दारात बँकेचा साब आला. कर्ज फेडा नाहीतर घरादारा सकट इज्जतीचा लिलाव होईल म्हणाला. त्यावेळेला प्राणापेक्षाही इज्जत जपणाऱ्या बापाचा प्राण इज्जत जाण्या आधीच गेला आणि कोवळ्या जीवाच्या कोवळ्या खंद्यावर आता प्रपंचाचा भार आला. एक दिवस त्यानंच लिहून ठेवलं. एक दिवस त्यानंच लिहून ठेवलं मी बैल आहे बैल. एक दिवस त्यानंच लिहून ठेवलं मी बैल आहे बैल. कष्ट कर्जा कर्माच्या जुवाला झुकलेला. एक दिवस त्यानंच लिहून ठेवलं मी बैल आहे बैल. कष्ट करता आणि कर्माच्या जुवाला झुकलेला. आमची नाही ती नाही निदान
गिधाडांची तरी पोट भरतील, म्हणून अज्ञात स्थळी मेलेला मी एक बैल आहे बैल, मी एक बैल आहे बैल, मी एक बैल आहे बैल. जगाच्या पाठीवर असा कुठलाही आत्मा नाही की मरताना सुद्धा मी दुसऱ्याच्या कामाला येईल, ही भावना जी शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. ह्या भावनेचा आदर सन्मान आणि शपथ घेऊन ज्यावेळेला आपण आपलं भाऊनी सांगितलं तसं कर्म करायला लागेल ना, त्यावेळेला कर्तव्याच्या पलीकडची कृतज्ञता कृष्ण होईल, निर्मळ मनाचे रंग राधा होतील. आणि मग कर्तव्याच्या पलीकडची कृतज्ञता कृष्ण होईल, निर्मळ मनाचे रंग राधा होतील. मग जाणीवेच्या रंगाने थोडं भिजूया. अशा शेतकऱ्यांच्या पोरांचं आयुष्य आपण सजवूया, अशा शेतकऱ्यांच्या पोरांचं आयुष्य आपण सजवूया. ही शेतकऱ्यांची मोठ्या आता मला प्रश्न या गोष्टीचा पडतो, मला तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, आपण एका पातळीवरचे, मी कोणी शहाणा पंडित आणि तुम्ही कोणी विद्यार्थी मुळीच नाही, पण मी म्हणतो ते तुम्ही तुमच्या काळजाला विचारा. आज माझ्याकडे अहवाल आहे, रेकॉर्ड आहे की सर्वात जास्त आत्महत्या कोणाच्या शिकलेल्यांच्या, शिक्षकांचे नव्हते. सर्वात जास्त आत्महत्या आहेत कोणाच्या? शिकलेल्यांच्या. सर्वात जास्त क्राईम कोणाचा आहे? शिकलेल्यांचा. सर्वात जास्त घटस्फोट कोणाचे? आणि सगळ्यात जास्त आई वडील वृद्धाश्रमात कुणाचे? आता तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, आम्हाला शिक्षणाला काय दिलं? मी बोललो खोटं आहे का? मी पुरावे देईल. महाराष्ट्रात 3,85,000 मुलींच्यावर 2018ला कोपर्डीची घटना घडली, त्यावेळेला देशामध्ये बलात्कार झाले. अरे देशाचं सोडा, ज्या सातारमध्ये मी राहतो त्या सातारमधल्या भाऊ 2021चा अहवाल आहे, 196 मुलींच्या बलात्कार. आम्ही शिक्षणातनं डॉक्टर, वकील, प्राध्यापक, आर्किटेक्ट, इंजिनियर, शास्त्रज्ञ, सैनिक तयार करतोय, माणूस तयार करतोय का? ज्या शिक्षणामध्ये चारित्र्य नाहीये, ज्या विज्ञानामध्ये मानवता नाहीये, ज्या आनंदामध्ये विवेक नाहीये, ज्या राजकारणामध्ये सचोटी नाहीये, तुम्ही मला सांगा हे सगळं कशाच्या कामाचं? उच्चतम जीवन मूल्यांचा आदर्शाचा लोप पावलेल्या आजच्या तरुणाईवर नेमके कशा प्रकारे संस्कार केले पाहिजे हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मला सैनिका इतकाच मला शिक्षक महत्वाचा वाटतो. कारण एक स्वराज्य, आता सरांच्या आमच्या येताना चर्चा झाली, आम्हाला स्वराज्यासाठी आम्ही लढा लढला, शिवरायांनी लढला, स्वराज्यासाठी लढा आमच्या क्रांतिकारीकडे लढला, पण सुराज्यासाठीचा लढा आमच्या शिक्षकांना लढायचा. हा लढा कोणाला लढायचे? शिक्षकांना लढायचे. शस्त्रास्त्रांना सज्ज असलेला सैनिक ज्या वेळेला युद्धभूमीवर दिसतो तसा ज्ञानानं संपन्न असलेला आणि आईचं काळीज घेऊन लढणारा शिक्षक हा समाज परिवर्तनाच्या लढ्यातील सैनिक आहे, योद्धा आहे. दादानी भावनिक शब्द खूप छान वापरतो. हा शिक्षक तयार झाला पाहिजे. दादा मला पण पटते, पण आता हराचे शिक्षक आहे त्याला मी तरी काय करतो? पुणे जिल्ह्यात सांगतोय आपल्या इकडचं कार्यक्रमाला गेल्यानंतर आज कुठं मला वाटतं सभेच्या ठिकाणी सांगते ही सगळी धाब्यांची नावं, जमिनीचे व्यवहार, कमरेला पिस्तूल, ही पुणे जिल्ह्यातली सर अवस्था आहे शिक्षकाची. बापू म्हणायचे, काका म्हणायचे की भयान अवस्था आहे. मग या सगळ्या अवस्थेला आम्ही फक्त पगारापुरतं शिकवणार का? बाहेर पडलेले आता बघा ना, कॉलेजची मोठीच्या मोठी क्लासची होर्डिंग लागली, शाळांची होर्डिंग लागली, अख्खं गाव, काही गावाच्या गाव आहेत मोठी हायवेच्या कडेची, ती सगळ्या क्लासच्या होर्डिंगनं जाहिरातीनं भरून गेली. आणि गावागावात चौकात बघा लूट भरलेली कुत्री जशी बसते तशी बेकारांच्या फौजा दिसते. कशावर काय शिकवतो तुम्ही शाळेत? म्हणून मी शब्द बोलताना जाणीवपूर्वक वापरला कर्तव्याच्या पलीकडची कृतज्ञता, पगारापुरती कर्तव्य म्हणून. आणि आम्ही छान गोंडस शब्द काढलाय, सेवा मूल्य. सेवा केली त्याचं आम्ही काय घेतो? मूल्य घेतो. पण त्या सेवेच्या पलीकडची कृतज्ञता आहे, कर्तव्याच्या पलीकडची कृतज्ञता त्यावेळेला होईल. त्यावेळेला समाज परिवर्तनाच्या लढ्यातला मी सैनिक म्हणून काम करेल ना, आणि निरपेक्ष भावनेनं केलेलं ज्या वेळेला तुम्ही जे पुण्य आहे ना, ते पुण्य नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर एस एल नावाच्या एका शास्त्रज्ञाने हे सांगितलं,
ज्या वेळेला तुम्ही कर्तव्याच्या पलीकडची कृतज्ञता व्यक्त करून एखादी सद्भावपूर्ण सत्य सौंदर्य आणि सद्भावपूर्ण कृती करताना त्यावेळी तुम्ही भौतिक सुखाहून पलीकडची शक्ती, भौतिक शक्तीच्या पलीकडची शक्ती जे ब्रह्मांडातली शक्ती तुमच्या पिंडातल्या शक्तीला कनेक्ट करते. मी काय म्हणतो कळतं? गालिब नावाचा शायर म्हणायचा, गालिब जिंदगीवर यही गलती करता रहा, धूल तो चेहरे की थी और आईना साफ करता. अरे जशी आरसा काय साफ करतो आम्हाला, आमच्या कामात आमच्या चेहऱ्यावर धूळ आहे. तर ही धूळ मग कशाची असेल? अविवेकाची असेल, अज्ञानाची असेल, अहंकाराची असेल, हिंसेची असेल, असूयाची असेल, क्रूरतेची असेल. ही धूळ आम्ही शरीर स्वच्छ करतोय. आत्मा स्वच्छ करायची असेल तर परमात्मानं त्या शक्तीशी कनेक्ट राहिले पाहिजे. आणि दुर्दैवानं आता जी काही मंडळी मध्यस्थ काम करतात यांच्या पूजेचं कर्मकांड झालेलं आहे. पूजेच आत्म्याची शुद्धता आणि श्रेष्ठता जर वाढवायची असेल तर आम्हाला सत्कृत्य, सद्भावपूर्ण कृत्य इतरांशी केलं पाहिजे. निरपेक्षपणानं आम्ही इतरांशी वागलं पाहिजे. देवच सांगताना एक शेवटचं फक्त उदाहरण देतो आणि थांबतो, कारण गोंधळी साहेबांच्या समोर इतकं बोलणं मी चुकीचं आहे. नजरअंदाजानं किंवा चुकीनं थोडंसं मला अध्यक्षपद केलं होतं, पण मी तेवढा मुळीच मोठा नाही. सर, तुमच्यासारखी ज्या वेळेला विद्वान माणसं या क्षेत्रामध्ये काम करतात, तुमच्यासारखी सातत्यपूर्ण अभ्यास करून समाजाच्या हितासाठी झटणारे शिक्षक असतात. आम्ही काय समाज मंडळीचे वारकरी, आम्ही येणार बोलणार, पण हे करत असताना प्रत्यक्ष कर्तव्य तुम्ही करतात. त्यामुळे शिक्षक हा सरस्वतीचा पूजक आणि संस्कृतीचा रक्षक असतो, त्याला शिक्षक म्हणतात. सरस्वतीचा पूजक आणि संस्कृतीचा रक्षक असतो त्याला शिक्षक म्हणतात. आज येताना काल सुंदर अशा पावसाच्या सरी आल्या आणि मनात एक सुंदर सर कविता आली. दक्षिण उत्तर आली सर मातीतून घमघमले अत्तर, दक्षिण उत्तर आली सर मातीतून घमघमले अत्तर, अष्ट दिशातून अभिष्ट चिंतन झाला जय जयकार. सरस्वतीच्या साधकाचा आज असे सत्कार, सरस्वतीच्या साधकाचा आज असे सत्कार. तुम्ही सरस्वतीचा साधक असेल, पूजक असेल, तो संस्कृतीचा रक्षक असतो. आणि हे तुम्ही संस्कृती राखण्याचं काम खऱ्या अर्थानं आज तुम्हाला करायचे. कारण आपण समाज जीवनात बाहेर बघतोय इतकी भयान परिस्थिती आहे. भयान परिस्थिती, माणसं पदा आणि पैशासाठी पिसाळ झाली. मी राजकारणात काम करतो, मी सुद्धा तुमच्या इतकंच देखणं तो गोरा होतो आणि इतकं टक्कर टोळपण झाल्या खाल्ल्या. म्हणजे मी असं पुढे लिहित नाही, फक्त भिन्न लिहितो, काळा शब्द वगळतो. त्याच्या पाठीमागचं कारण असं की इतक्या वेदना असह्य झाल्या, माणसं पदा आणि पैशासाठी पिसाळ झाली. भाऊ, माणसाला भगवंताचा गुलाल आणि निवडणुकीचा गुलाल यातला फरक कळायचा बंद झालाय. समाजामध्ये जात वाडा भावकी बुडका तट पडले, गावच्या ग्रामदैवतावर दानवी संकटाच्या सावल्या पडल्यात, माणुसकीची अब्रू पायदळी तुडवली जाते. लाखो रुपये खर्च करून आम्ही मशिदी आणि मंदिरं बांधतोय, पण माणुसकीची अब्रू मात्र पायदळी तुडवली जाते. माणुसकीचं घरट मात्र उद्ध्वस्त होत आहे. आज तुमचं आमचं काम आहे की माणुसकीची घरट पुन्हा बांधण्याचं. अरे, मंदिराचा जीर्णोद्धार झाला नाही तरी चालेल, पण माणुसकीचा जीर्णोद्धार जर करायचा असेल तर तो शिक्षकांशिवाय कुणालाही पर्याय नाही. म्हणून शिक्षक या अर्थानं हे राहायला पाहिजे, सजग राहायला पाहिजे. एकच उदाहरण देतो, थांबतो. लहानपणची छोटीशी मी शॉर्ट फिल्म करतोय. इथल्या शिक्षकांना पुन्हा या प्रक्रियेमध्ये, सर कलावंतच आहे, राज्य नाट्य स्पर्धेत सरांची अनेक नाटकं केलेली आहेत. परिस्थिती अशी आहे की शिक्षकांच्या पाशी ज्या अभिव्यक्ती आहेत ते करायला व्यासपीठ निर्माण झालं. एक सुंदर अशी फिल्म आहे बघा. एक उच्च शिक्षित मनुष्य घरी येतो, बायकोला विचारतो बाळ कुठे आहे. बायको मध्ये कुठे आहे, बघा इकडे तिकडे असेल. बघायला सुरुवात करतो, बाळ कुठंच दिसत नाही. रविवारचा दिवस आहे, पोरगं खेळायला गेले, बायकोवर चिडतो, पोरगं कुठे आहे, पोरगं सापडत नाही. 2-3 शिव्या बायकोला हसवतो, सुशिक्षित असल्यामुळं शुद्ध हसवतो. आणि मग नंतर तो शोधायला सुरुवात करतो. शोधायला सुरुवात, बाळ कुठंच सापडत नाही. आई पण हुडकायला लागते. तेवढ्यात कोणतरी येऊन सांगतं की त्या विहिरीच्या जवळ बाळाच्या 2 शकले आहेत. काळजी वाढते, विहिरीत गळ टाकले जातात, माणसं येतात, शोधायला सुरुवात करतात. इकडे आईनं हंबरडा फोडलाय, बाप शिव्याची लागवड, बापाची वाट चालू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एकदम विकट झालेली, विवत झालेल्या अवस्थेमध्ये कोणतरी येऊन सांगता, तू काय शोधताय. म्हणजे तुमचा बाळ कोण, राजू ना, तो म्हणला त्या गंजीच्या पाठीमागच्या बाजूला आहे. जाऊन बाप पळत पळत जातो, बघतो तर पोरगं छोट्याशा लहान कुत्र्याच्या पिल्लाला हातात घेतलंय आणि त्या पिल्लाच्या मुखावर, तोंडावर फुंकर घालतोय. पोरगं ते कुत्र्याचं
पिल्लू पण असं जीभ काढतंय, दोघं एकमेकाशी आत्मा परमात्म्याचा जसा संवाद व्हावा ना, इतकी दोघं एकात म्हणतात, एकमेकात तादात्म्य पावली, एकरूप झालेली, समाधी लागलेली. पण बापानं ते पाहिल्याबरोबर कुत्र्याच्या पिल्लाला घेतलं, धिर करून फेकून दिलेलं पिल्लू कुत्र्याचं जीवाच्या आकांक्षेनं ओरडायला लागलं आणि ओरडायला लागल्यानंतर पोराच्या धपाट्यात 2 पाटीत घातलं आणि 2 धपाट पाटीत घालून घरी आणला. हा कळत नाही तुला? घे चौघात पुस्तक, उद्या परीक्षा आहे ना, उघड. इंग्लिश मिडियमला गेल्या तुला मराठीचं वाचता येत नाही. घे म्हण पहिला धडा एकला. पोरगा मी म्हणतो ते पाठीमागं म्हण. हा म्हणतो पप्पा. धडा एकला. मोक्या पाण्यावर प्रेम करा. पोराच्या डोळ्यामध्ये जे प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं माऊलीनं, भगवंतानं काळजाला पीळ पाडून जातात. अरे हिंदी भाषेचं भाषांतर अनुवाद करू शकतो, इंग्लिश भाषेचा अनुवाद करू शकतो, भावनांचा अनुवाद आम्ही कसा करणार? त्या मुलाच्या अंतःकरणामध्ये असलेली भावना आम्ही एवढा उच्च शिक्षित असलेल्या या पंडिताला कळाली का? पण भावना कळण्यासाठी परमेश्वराने एक सॉफ्टवेअर दिले आपल्याला. कोण सांगेल त्याचं नाव? तसलं विचारायचं असतं तर तुला कशाला इकडे बोलावं? ठरवून बहुमतानच वागता कोण ठरवायचं ते ठरवलं. कोण सांगत? परमेश्वराने दिलेलं सॉफ्टवेअर आहे. बघा आता आपण सगळे एकाच पातळीचे, तेव्हा मित्र म्हणूया. बघा शाळेतल्या सर एका प्रश्नाचं एकच उत्तर असतं, पण जीवनातल्या एका प्रश्नाची किती उत्तर असते? ती अनेक उत्तर असते. आम्हाला अभ्यासानं मुलांची काय वाढली पाहिजे? गुरुजी, शिक्षक, तब्येत. अभ्यासानं काय वाढलं पाहिजे? वजन. अभ्यासानं मुलांची विचारशक्ती वाढली पाहिजे. स्मरणशक्ती डेव्हलप होतेच होते, पण सृजन शक्ती मतलब सृजन शक्ती, नवनिर्मितीची क्षमता. या दुनियेला प्रचंड काम आहे, मुला प्रचंड लोकांना काम आहे, संधी आहे, पण कुणाला ज्यांच्याकडे प्रश्न सोडवण्याचं बळ आहे. बरोबर की नाही? मग त्या पोराची भावना कळायला बापाला काय नव्हतं? सॉफ्टवेअर. आम्ही पुण्यतिथी आणि जयंती कुणाची साजरी करतो? सामान्य माणसाचा साजरा केला जातो 3रा आणि 10वा. पुण्यवंतांचा साजरा केला जातो पुण्यतिथी आणि जयंती. मग जयंती पुण्यतिथी कुणाची? तर त्यांची. का? जो दुसऱ्याच्या सुखासाठी दुःख सोसतो आणि दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो. थोडा है थोडी की जरूरत आहे तिथपर्यंत आणून ठेवलंय. कुठलं सॉफ्टवेअर ना पाहिजे? संवेदना. कुठलं? म्हणजे काय हो भाऊ कसं वाटलं? ही संवेदना हा ज्ञान व्यवस्थेचा आत्मा आहे. नेमका तोच शिक्षण व्यवस्थेमध्ये नाही. शिक्षणाचा आदर्श सुसंस्कृत आणि चारित्र्य संपन्न नागरिक निर्माण झाला पाहिजे, हे कबूल आहे, पण त्यामध्ये जर ज्ञानामध्ये त्या संवेदनाच नसतील, मनुष्य संवेदनशील झाला पाहिजे. गणेश शेवटच्या वाक्यामध्ये येऊन सांगतो ते नीट आहे का? आदरणीय श्याम देशपांडे साहेबांच्या एका कार्यक्रमामध्ये पण सांगितलं, कुठेतरी ऐकलं असेल, मी कार्यक्रमामध्ये बोललो, पाठीमागे मला कुठं ऐकलं असेल, काय का शिक्षण का संदर्भातलंच एक मोठं गाव होतं, अग्निहोत्री नावाच्या पूजकांचं. अग्निहोत्री म्हणजे सकाळी अग्नीची पूजा करायची, संध्याकाळी अग्नीची पूजा करून दिवसाची समाप्ती. सकाळी सुरुवात अग्नीची पूजा करून, संध्याकाळी पूजा करून दिवसाची समाप्ती. असं असणाऱ्या या गावामध्ये अनेक सगळी अग्निहोत्री कुळातली ब्राह्मण मंडळी राहत होती. त्यातला एक गुरुजन होता आणि बाकी सगळी मंडळी गावामध्ये आनंदानं राहत होती. एक दिवस काय झालं माहिती आहे? एक दिवस एका ब्राह्मणाच्या अग्नीमध्ये विष्ठा सापडला. विष्ठा पडली. बोलून सांगायला
विष्णा सापडल्यानंतर त्याचा झाला सोन्याचा पोळा. पु ल देशपांडे म्हणायचे, बघा इथं काही घटना घडली, गुन्हा घडला तर पेपरवाले लिहितात पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली, अशी बातमी असते ना. बातमी कोण देतात? पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली. तर पु ल देशपांडे भाऊ काय म्हणायचे? मंगळसूत्रांकडून माहिती मिळाली. एका मंगळसूत्राला कळलं गावाला, मग ह्यो डोळा सोन्याचा झाला कळल्याबरोबर दुसऱ्यानं प्रयोग केला, तिसऱ्यानं आणून टाकली, अख्ख्या गावात सोन्याचं उडत आहे. माफी मागून सांगतो, ही आख्यायिका आहे, प्रयोगशील शिक्षकांनी कोणी. ज्या वेळेला सोन्याचा गोळा तयार झाला तदनंतर त्यांच्या लक्षात आलं की एकच शिक्षक गुरुजी दरिद्री राहिला, ब्राह्मण दरिद्री राहिला. मग त्यांनी सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे ह्यो जर तसा जर पुण्यवान झाला तर आपल्याला काय. त्याच्याकडे गेले, एक तर तुला असं करावं लागेल. तो म्हणला शक्य नाही. मग नाही तर तुला गाव सोडून ठरलं. त्यानं त्याची 2 लहान मुलं घेतली आणि ज्या वेळेला गाव सोडून जायची तयारी झाली, सगळं गाव त्याला आलं की आमच्या गावात आमच्यासारखेच सगळे असले पाहिजे. आणि ज्या वेळेला तो शिक्षक गावच्या वेशीवर आला, वेशीच्या बाहेर एक पाऊल ठेवलं, पाठीमागचं एक पाऊल होतं आणि गावाला वळून त्यानं वंदन केलं आणि 2 लहान मुलं घेऊन त्या गावातून निघून गेले. पाठीमागं पाहतो त्या क्षणाला गाव जळून खाक झाला. प्रतिकात्मक असलेल्या या गोष्टीमध्ये धनाच्या, व्यक्तिगत स्वार्थाच्या, अतिरेकी लोभाच्या लाभानं ज्या वेळेला समाज व्यवस्थेमध्ये काम करणारी नेते मंडळी असतील, काम करतात ना, त्यावेळेला समाज जळून राख झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याला तारणारा असतो तो कोण? चारित्र्यवान शिक्षक. त्या शिक्षकांना, त्या गुरुजनांना आदरपूर्वक वंदन करतो. कसं बोलायचं मला कळत नसलं तरी कुठं थांबायचं मला कळतंय, मी थांबतो. फक्त शिक्षणातल्या उच्च आणि अशा गंभीर विषयावर परिसंवादामध्ये चर्चा करतो. पण सातारचा सरांना सांगितलं एक कार्यक्रम होता शिक्षक दिनाचा आणि कार्यक्रम असल्यानंतर उत्साही निवेदकांनी पुकारलं की यानंतर जेवण आहे तिथलं आणि पुकारला जेवण आहे आणि प्राचार्य आदरणीय शिवाजीराव भोसले सरांचं व्याख्यान आणि कार्यक्रमाला स्टेजवर सगळी मंडळी आली. शिक्षक जेवणाच्या टेबलवर म्हणलं कार्यक्रम आहे भाषणाचा, इथं ऐकूया ते आवाज वाढवा. संयोजकांचा धन्यवाद. बाकीचा कार्यक्रम तुम्ही डिक्लेअर केलेला नाही आणि हा विनोदाचा भाग सोडला तर अतिशय आनंद, सद्भावना, सत्यानं, सौंदर्यानं, सामर्थ्यानं भरलेल्या आजच्या सभामंडपामध्ये मला माहित आहे माझ्यापेक्षा उणीव आहे पण जाणीवही आहे. तुमच्याकडूनही मी काही शिकणार आहे, सरांच्याकडून शिकणार आहे. आदरणीय भाऊ आणि बहिणी मला अग्रस्थानी आहे. पण तुमच्या या शैक्षणिक प्रयोगाच्या वाटचालीमध्ये मुलं घडवण्याच्या संदर्भामध्ये लवकरच माझं एक पुस्तक येत आहे. 2 शब्द आईसाठी, 2 शब्द बाबांसाठी. शक्य झालं, वेळ मिळाला तर वाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो सौभाग्यवती गीतांजली देवी पाटील वहिनी यांनी शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करा. And so, and teachers. साहेबांनी खूप हसवलं. ॲक्च्युली मला असं बोलायला सुद्धा हे राहिलं नाही. पण टीचर्स डे आणि माझी पण शाळा आहे इंग्लिश मिडियम सेपरेट. तर माझे टीचर्सला आणि माझ्या मुलांना मी काल टीचर्स डे आम्ही आमच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट केलं इंग्लिश मिडियममध्ये. आणि दोन्ही साहेब जे बोलले तेच मी बोलले. पण फक्त मी आई म्हणून माझ्या स्टुडंट्सला बोलले. आता हे सगळे आपले टीचर्स आणि सगळे आपण स्टुडंट्स आज. एक माझी इच्छा होतेच की कधीतरी आपल्या हे आणि मी कधीतरी बोलावर सगळे जेव्हा टीचर्स सगळ्या आपल्या शिक्षण संस्थेचे टीचर्स आहेत असे माझी इच्छा होतेच बोलायची. आज तो दिवस आला. खूप छान दिवस आहे. सगळे सण वगैरे सगळ्यांचे आज हे पण आहे आणि त्यात मला बोलायचं 1-2 शब्द मिळाले हे खूप खूप आहे माझ्यासाठी.
टीचर्स अँड सर सगळे क्लार्क्स सगळे जे आहे आज उपस्थित, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आज मी पण एक सून आहे, बायको आहे, आई आहे, मुलगी पण आहे. आता आईबद्दल खूप बोलले. आता माझी आई बारामतीवरनं आता घरी पोचली पण मला जाता येत नाही, तरी पण माझं सगळं लक्ष माझ्या आईकडं. आणि त्यात पॅरालिसिस, त्यामुळं चालणार कशी, पोचणार कशी घरी. मुलाला कुणाला सोडलं नाही, आईजवळ म्हणलं जरा घरी थांब, बापू थकलेत. आदित्यला म्हणलं जरा थांब आईजवळ, कारण तिला पायऱ्या वगैरे अशी काळजी नेट करते आणि खूप खूप आई करते. त्यामुळं मला टीचरांचं, तुम्ही सगळे लग्न झालेले आहेत, तुम्हाला बायको मुलं आहेत, पण मी टीचरांना पहिलं सांगते की जे सर असतात ते वडील असतात. वडिलाला खूप जबाबदारी असते, ते बाहेरचं बघतो, ते काही गोष्टी सांगत नाही. आपण डोळ्यांनी ओळखायचं जेव्हा नवरा वडील घरी येतात, ते त्यांचं आज कसं मूड आहे, बोलायचं का नाही, कसं काय, सगळे सांगत नाही. आणि तुमचं काम घरी जरी भांडणं झाले तरी इथं मुलं आहे, तुमचीच मुलं आहेत, तुम्ही त्यांना व्यवस्थित शिक्षण देणं आणि व्यवस्थित, नाहीतर जे तिथं भांडणं झाली त्या आवाजात सुद्धा काय बोलले, त्या आवाजात कधीहीच मुलांवर बोलायचं नाही. तुम्ही दुसरी आहे त्यांची. मी स्वतः कॉन्व्हेंटमध्ये शिकून मला मराठी येत नव्हतं 12वीपर्यंत, पण आता मी बोलतीये. त्यामुळे टीचर्स तुम्ही खेडेगावातले, मी खेडेगावात कधी राहिली नाही, फक्त मला सगळं हे नवीन होतं सुरुवातीला. पण जर मी ऍडजस्ट करू शकते तर प्लीज सगळे टीचर्स जे आहेत, तुम्ही प्लीज असं हे करू नका एकमेकीबद्दल. मी जुनी आहे, तू नवीन आहेस, तुला कुठलं ते शिक्षा येतं, तुला कुठलाही सब्जेक्ट शिकवता येतं, दॅट इज रबिश. When you come to a school, you have to learn a very important thing, that when you come from home, you have to forget everything, and when you come to the school, you are the mother of all the students. So it is your responsibility to teach the students nice things in life, not the wrong things and not the negative things in life. And if you teach them nice things when you are in the school, then the students will be very bright students and a very nice person. And you have, suppose you don't give respect to the students, they won't give respect to anyone. You have to teach them that it is very necessary to teach them to give respect. If you give respect, you will get respect. हे काय होतं, मराठीचं एकदम फास्ट इंग्लिशमध्ये जमतं, पण मी कळलं असेल असं वाटतंय. पण त्यामुळं हात जोडून विनंती, हे जे आहे ते आमचे दोघांचं घर आहे, शिक्षण संस्था. तुम्ही सगळे आमच्यासाठी समान आहे. राजकारण हे शिक्षण संस्थेत आणायचं नाही, आमच्यासाठी तुम्ही सगळे सारखं. त्यामुळं टीचर असू, सर असू, हे माझी नम्र विनंती आहे की एकमेकाला असं कमी लेखू नका. सगळे तुम्ही आमच्यासाठी सारखं आहे आणि काय राहणार. त्यामुळं तू नवीन आली आहेस, तू खूप जुनी आहे, तुला काय कळतं, तू कसली साडी घातली, असा टीचरांचा विषय होत नाही, तुमचा होतो. त्यामुळं सगळे तुम्ही सर असू, टीचर्स असू, एक फॅमिली म्हणून राहावा आणि कधीही शाळेचं नाव खराब करू नका, शिक्षण संस्थेचं नाव करू नका. हे जयसिंग बापूंनी उभं केलेलं आहे. धन्यवाद वहिनी साहेब. शिक्षकांनी माता पित्याच्या महत्त्वाने या ठिकाणी अध्यापन करावं, म्हणजे आपले विद्यार्थी आपल्याशी कनेक्टेड राहतील असा असे विचार व्यक्त केले. धन्यवाद.